अगदीच उपस्थित झालेत या आयोजकांना भेट देण्यासाठी. त्यांचं या ठिकाणी या आयोजकांकडून या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. थोडं सहकार्य करा. पहिले आपण त्यांचा सन्मान करूया. अगदी शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रभाकरजी देशमुख आणि संपूर्ण आयोजन कमिटी त्यांच्या माध्यमातून कृष्णा सातपुते सरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. फार बिझी शेड्यूल आहे खऱ्या अर्थानं, तरी देखील या आयोजनाला भेट देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झालेत. सर आपलं मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वागत. अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थित झालात. चला सेकंड राऊंडला आपण सुरुवात करतोय आणि टॉस झाला. मानगाव विपक्ष आपण पाहतोय कलंबोली या दोन टीम दरम्यान आपल्याला टॉस होताना खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. मानगाव टीम आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं. मानगाव टीम आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच तोरीस. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मयूर पवार ज्यानं 26 धाब्यांची विस्फोटक इनिंग साकारली. हे मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर पवार या आपण आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर पवार आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील कृष्णा सातपुते सरांना. आपण विनंती करूया की त्यांच्या शुभ हस्ते आपण अगदी आपण पाहताय इजाज कुरेशी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल. मयूर पवारला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन खऱ्या अर्थानं सन्मानित केलं. ही खऱ्या अर्थानं मोठी गोष्ट आहे मयूरसाठी की कृष्णा सातपुते यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी मिळालं. आणि आपण कृष्णा सरांचं 2 मिनिटं या ठिकाणी मनोगत व्यक्त चला. मानगाव टीम आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं. मानगाव टीम आपण मैदानामध्ये लगेच दाखल व्हा आणि कलंबोली टीम आपण बॅटिंगसाठी मैदानामध्ये यायचं. आपले फलंदाज लगेच पाठवायचं. वर्णे चषक 2024 या स्पर्धेमध्ये मी आज उपस्थित राहिलो. परंतु उपस्थित राहण्याचं कारण हे आहे की आज मी अंबरनाथमध्ये गेलो होतो चीफ गेस्ट म्हणून. तर पाहुणे रावळे सगळे भेटून आज खूप वेळ झाला आणि जाता जाता मला लाईट दिसली तर राहवलं नाही. म्हटलं चला आता कोण ना कोण असेल, आपले बरेच फॅन क्लब असतात सगळीकडे. मग आज जाता जाता म्हटलं इथं भेट द्यावं. मी 2 मिनटं बसलो, तेवढ्यात कोणीतरी बघितलं, डायरेक्ट सगळेजण जमा झाले. मनापासून आभार आहे तुमचा सगळ्यांचा.
आणि खरोखरच खूप आनंद वाटतो ज्यावेळेस मी फर्स्ट टाईमच नाही कुठं जरी जाताना कधी टुर्नामेंट छोटी जरी असली तरी मी जाऊन तिथं भेट देतोच. आजही तो क्षण आला परत एकदा, तर खूप बरं वाटलं आणि माझा मान सन्मान केला कमिटीने, त्यांचं बी मनापासून आभार आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये जेवढे बी संघ सहभागी झालेले आहेत त्यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि मला ॲक्च्युली कोणी बोलवलं नाही, मला लाईट दिसल्या म्हणून मी आलो. आणि मला क्रिकेट तुम्हाला माहिती आहे, मी जवळजवळ 20-25 वर्ष झालं खेळतो आहे, खूप आवड आहे. आणि जोपर्यंत शरीर चांगलं साथ देते तोपर्यंत क्रिकेट खेळत राहणार. थँक्यू सर, फार